नमस्कार, एलएनएक्स क्यूआर तर्फे सगळ्यांचं तुमचं स्वागत आहे। आज आपण एलएनएक्स क्यूआर काय आहे हे पाहणार आहोत। तर ह्यामध्ये गव्हर्नमेंटचा एक नवीन जीआर आलेला आहे, जे शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी जे काही तुम्ही बायोस्टिम्युलंट प्रोडक्ट असतील तुमचे, त्यानंतर खते, कीटकनाशके, ह्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंटनं एक क्यूआर कोड अनिवार्य केलेला आहे। ते क्यूआर कोडमध्ये तुम्हाला त्या तुमच्या प्रोडक्टचं नाव, गॅजेट नंबर, त्यानंतर तुम्हाला ब्रँड नेम असेल, त्या स्पेसिफिकेशन असतील, त्याच्याबरोबर कंपोजिशन असेल तुमचं, त्याचबरोबर कुठल्या क्रॉपला तुम्ही ते तुमचे काही जे फर्टिलायझर आहे किंवा जे काही तुम्ही कीटकनाशके वगैरे देतात, हे कुठल्या पिकाला वगैरे कशा पद्धतीने वापरायचं आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिसली पाहिजे। मग ती कशी दिसली पाहिजे? ज्यावेळेला तुम्ही ते क्यूआर कोड तुमच्या प्रोडक्टवरती चिटकवाल, त्यानंतर एखादा शेतकरी तो स्कॅन करेल आणि त्यानंतर त्याला त्या प्रोडक्टबद्दल पूर्ण माहिती भेटेल। हे असं त्या जीआर मध्ये नमूद केलेलं आहे। ते सगळं आता तुम्हाला अनिवार्य केलेलं आहे। एलएनएक्स क्यूआर काय करत आहे? एलएनएक्स क्यूआर अगदी सोप्या पद्धतीनं आणि तुम्हाला 250 प्रोडक्ट क्यूआर कोड तुम्ही जनरेट करू शकता। एकदा तुम्ही जर क्यूआर कोड जनरेट केला तर तो कायमस्वरूपी म्हणजे तुमचं जेवढं काही सबस्क्रिप्शन आहे तेवढ्या दिवसासाठी तो पूर्णपणे स्टोअर राहतो। त्याचबरोबर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बॅकएंडला म्हणजे मागे तुम्ही तुमच्या लॉग इन थ्रू तुम्ही त्यामध्ये डेटा अपडेट करू शकता। त्यानंतर एकदा क्यूआर कोड जनरेट झाला तर परत तुम्हाला क्यूआर कोड जनरेट करायची गरज नाही। जरी गव्हर्नमेंटचा रूल किंवा नियम जर चेंज झालं, जर ते पूर्णपणे ओव्हरऑल ह्याच्यासाठी असेल तर एलएनएक्स क्यूआरची टीम ती बॅकएंडने चेंज करेल। त्यामुळे तुम्हाला स्वतःहून काही चेंज करायची गरज नाही। जर समजा तुमच्या प्रोडक्टमध्ये काहीतरी तुम्ही नवीन ऍड केलात किंवा त्यामध्ये तुम्हाला अजून काही अपडेट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या लॉग इन थ्रू ते तुम्ही अपडेट करू शकता। त्यानंतर जो काही डेटा आहे तो 100% सिक्युअर आहे। त्याचबरोबर तुम्ही स्वतःहून क्यूआर कोड जनरेट करू शकता, क्यूआर कोड डिलीट करू शकता, क्यूआर कोड एडिट पण करू शकता। हे LNXQR.in ह्या वेबसाईट किंवा राजस हे तुम्हाला ऑफर करत आहे। त्याची कॉस्टिंग जी आहे ती मिनिमम कॉस्टिंग आहे आता आपण 31 जुलैपर्यंत त्याची कॉस्टिंग आहे ₹7 पर क्यूआर कोड असं ठेवलेली आहे। आणि साधारणतः तुम्हाला एक ₹1750 ॲट अ टाइम एका वर्षासाठी तुम्हाला 250 क्यूआर कोड आम्ही प्रोव्हाइड करतो। आमची वेबसाईट जी आहे 24/7 आहे, सपोर्ट आहे तो ऑलमोस्ट 24/7 आहे शक्यतो। त्यानंतर तुम्हाला जर अपडेट करायचं असेल तर आम्ही तुम्हाला हेल्प पण करू शकतो। 200 जर प्रोडक्ट असतील तर तुम्हाला एक एक्सेल फाईल थ्रू पण तुम्ही ते प्रोडक्ट तुमचे ॲट अ टाइम अपडेट करू शकता। विदिन 10 मिनिट्स तुम्ही 250 क्यूआर कोड जनरेट करू शकता। आता ज्यावेळेला तुम्ही एखाद्या फ्री वेबसाईटवरती जाता आणि तिथून जर जनरेट केला क्यूआर कोड तर त्याचा प्रॉब्लेम काय होतो की तो क्यूआर कोड ज्यावेळेला तुम्ही जनरेट केला तो जो पण त्या वेबसाईटवरती आहे किंवा ती वेबसाईट ठेवत आहे तो पण तुमचा डेटा राहणार। ज्यावेळेला जर समजा ती वेबसाईट जर बंद केली किंवा काही कारणास्तव काही इश्यू आला तर तुमचा क्यूआर कोड चालणार नाही। मग त्यावेळेला जर समजा त्या फेजमध्ये जर कुणी जर गव्हर्नमेंट ऑफिसरनं वगैरे तुमचं जे इन्स्पेक्शनसाठी आले आणि तुम्ही चेक केलं तर कदाचित तुम्हाला दंड होऊ शकतो। थोडक्या गोष्टीसाठी तुम्ही दंडाला पात्र होऊ शकता। त्याचबरोबर एलएनएक्स क्यूआरची जी टीम आहे ती तुम्हाला मागं बॅकएंड होऊन पूर्णपणे सपोर्ट करते। जर तुम्हाला जर समजा की काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही तुम्हाला पूर्ण क्यूआर कोड 200 जेवढे का तुम्हाला 250 हवे असेल आम्ही तुम्हाला जनरेट करून देऊ शकतो। त्याचबरोबर बॅकएंडला आम्ही तुम्हाला काय अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, अजून तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला ट्रेनिंग पण देऊ शकतो। हे आहे एलएनएक्स क्यूआरचं LNXQR.in आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे प्रोडक्ट एनरोल करू शकता। आता मी अजून एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही ह्यामध्ये अकाउंट काढू शकता। त्यानंतर कसे तुम्ही ह्याच्यामध्ये एक सिंपल पद्धतीने त्यामध्ये ठेवलं, तुम्हाला त्यामध्ये काही ॲडिशनल असं काही हे करायची गरज नाही आहे। म्हणजे तुम्हाला ॲडिशनल असं ट्रेनिंग हवं आहे किंवा ॲडिशनल कम्प्युटर ऑपरेट करता यायला पाहिजे असं काही नाही। एकदम सिंपल आणि इझी वेने आम्ही केलेलं आहे।